नमस्कार मित्रांनो, तुळजापूर लातूर रोड जर प्रवास करत असाल आणि उजनीची बासुंदी नाही खाली तर काय खाल्लं? तर उजनीच्या या सावकार हॉटेलमध्ये आलो आहे. उजनीच्या या स्पेशल बासुंदीची रेसिपी माहिती घेऊया या हॉटेलच्या मालकाकडून. 1990 पासून आपला व्यवसाय आहे. या बासुंदीची खासियत ह्या कारणामुळे आहे की आजूबाजूच्या आमच्या 5-25 खेड्यामध्ये दुधाचं उत्पन्न जास्त होतं. त्याच्यामुळं दुधाचं करायचं काय, त्याच्यापासून बासुंदी तयार केली, तेव्हापासून बासुंदीचं फेमस झालं. या बासुंदी व्यवसायामुळं आजूबाजूच्या 5-25 खेड्यातल्या शेतकऱ्याचाही फायदा झाला आणि हॉटेल व्यावसायिकाचाही फायदा झाला. त्याच्यामुळं बासुंदी फेमस आहे. इथंच बनवतो, आपल्यापाशी भट्टी आहे. बरं त्या भट्टीवर आपण बासुंदी बनवतो. बरं. किती बासुंदी दररोज डेली? डेली 100 किलोची बासुंदी लागते डेली. 100 किलो? हो. 100 किलो बासुंदीचं खप आहे. उजनी आणि या जवळपासच्या या भागामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुधाच्या उत्पादनामुळं बासुंदी हा पर्याय निवडला यांनी आणि अत्यंत सुंदर असा पॉईंट तयार झाला आहे. तुळजापूर लातूर रोडवर जर येत असाल तर उजनी बासुंदी नक्की खा.